जय बाळा मित्रांनो, आज आहे 2 सप्टेंबर आणि गोल्ड आपल्या लाईफ टाईम हायला पुन्हा आलेला आहे. तर गोल्डमध्ये कशा प्रकारे आपण काम करू शकतो ते पाहूयात. तर हा गोल्डचा चार्ट आहे आणि जर आपण बघितलं तर जी 35ची लेवल होती, 3500ची लेवल, 3498-99 पासून मार्केट मागेलं. तर तुम्ही बघितलं तर 2 ते 3 वेळा मार्केटने त्या रिस्पेक्ट देऊन मार्केटने परत खाली गेलेलं होतं. पाठीमागे जाऊन जर तुम्ही चार्ट बघितला 2-4 महिन्याचा, तर ह्या 35च्या लेवलला मार्केटनं 2 ते 3 वेळा खूप चांगले रिस्पेक्ट दिले आणि खूप चांगला रिस्पेक्ट देऊन मार्केटनं पुन्हा करेक्शन करून मार्केट खाली गेलं होतं. आता मात्र काय दिसतं आपल्याला, मार्केट ह्या 35च्या लेवलला शार्प इथं आलेलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मार्केटने तर बघू शकता तुम्ही, थोडासा स्पाईक दिला, थोडे एसएल खाल्ले, परत मार्केट खाली डाऊन ट्रेंडला जाताच दिसते आणि ते मार्केट कन्सोलिडेशन करायला लागले. आता काय होऊ शकते, सिंपल एक गोष्ट आहे बघा, एखादा दरवाजा आहे, तो जो तोडायचा असेल तर एकदा लात मारल्यानं तुटत नाही, दुसऱ्यांदा लात मारल्यानं तुटत नाही, पण जर त्याला सारखं सारखी लात मारली तर तो 100% तुटते. सपोर्ट रेसिस्टन्स सुद्धा तीच गोष्ट आहे. आता या 35च्या लेवलला मार्केट गेले कित्येक महिने झालं रिस्पेक्ट करते. आता पुन्हा एकदा रिस्पेक्ट करायला आले, कदाचित पुन्हा एकदा त्या दरवाजा तुटणार नाही, पुन्हा खाली जाऊ शकते. मात्र इथं आता कशा प्रकारे मार्केट चाल करते आपण बघितलं पाहिजे. आणि जर खूपच वेळ मार्केट ह्या 35च्या लेवलजवळ थांबलं, लात मारत थांबलं, त्याला धक्का देत थांबलं, तर तो तुटून वरती मार्केट पुन्हा एक नवीन लाईफ टाईम हाय क्रिएट करण्याची शक्यता दिसते आपल्याला. जर तुम्ही आता बघितलं तर मार्केटनं आपल्याला 3480च्या आसपास, 3490च्या आसपास मार्केटनं बराच वेळ इथं काल कन्सोलिडेशन इथं केलेलं आहे. इथं मार्केटनं ताकद एकत्रित केली, इथं बायर सेलर दोन्ही मार्केटनं व्यवस्थित बसवले आणि त्यानंतर मार्केटनं ह्याच्यावरती जे सेलर होते त्यांचे स्टॉपलॉस या पोकळीत असणार आहेत, ते स्टॉपलॉस मार्केटनं शार्प इथं खाली दिसतात. त्यानंतर मार्केटच्या लाईफ टाईम ह्याला मार्केट आलं, त्यानंतर मार्केट रिस्पेक्ट किंवा रिजेक्शन थोडंफार देणारच होतं, जे मार्केटच्या एक प्राइस ॲक्शननुसार ते मार्केटनं दिलेलं दिसते. आणि आता बराच वेळ झाला मार्केट इथं कन्सोलिडेशन करते. मार्केट आता दिशा ठरवेपर्यंत मला वाटतं की पोहोमध्ये एंट्री तर नाही केली पाहिजे. मार्केट वरती सुद्धा शार्प जाऊ शकते आणि खाली सुद्धा मार्केट रिस्पेक्ट देऊन खाली येऊ शकते. मग आता काय होईल, मार्केटला जर लेवल ब्रेक करायचं असेल तर तुम्हाला वायकॉप थेरी किंवा डाव थेरी ह्या जर गोष्टी माहीत असतील तर ते तुम्हाला क्लिअर दिसते बघा. त्या थेरींचा फक्त त्यांचा जर विचार केला तर मार्केट बराच वेळ जर असं कन्सोलिडेशन इथं केलं आणि मार्केटला ही जी लेवल ब्रेक करायचं असेल, जी ऑलरेडी लाईफ टाईम हायची जी लेवल आहे 3500ची, ती जर ब्रेक करत असेल तर मार्केट बराच वेळ इथं कन्सोलिडेशन राहण्याची शक्यता आहे आणि बराच वेळ कन्सोलिडेशन राहिलं तरी ब्रेक करणार. बरं, ब्रेक करताना फक्त जाता तर डायरेक्ट ब्रेक करेल का, तर बऱ्याच जणांचा मूड ऑफ करून जाणार. कसा मूड ऑफ करणार, बरीच जण होपमध्ये असणार आहेत की मार्केट आता लाईफ टाईम ह्याला पुन्हा आले आणि मार्केट आता ह्याला ब्रेक करून वरती जाईल. मग वरती झाले म्हणून बरेच जण इथं जर बाय साईडला बसले, बरेच रिटेलर बाय साईडला बसले, तर सुखासुखी त्यांना पैसा कमवून द्यायचा नाही, सुखासुखी त्यांना त्यांचं घर बुक करून द्यायचं नाही. तर जाता आता पहिलं काय गोष्ट करू शकताय, एक खाली एक छोटासा स्पाईक देणार असा मोठा. हा स्पाईक दिला ना, हा स्पाईक दिला की हा क्लीन एरिया पण इथं आपल्याला बघायला मिळतोय. हा स्पाईक देणार, इथं कोण बाय साईडला बसला असेल की मार्केट वरती जाणार आहे म्हणून त्यांची पहिला घरं जाणार आणि त्यांची घरं जळून झाल्यानंतर मग खऱ्या अर्थानं मार्केट वरती जाऊन पुन्हा ह्या झोनमध्ये येणार आणि मग मार्केट त्याचा नवीन लाईफ टाईम हाय क्रिएट करू शकते. त्यामुळं जर या झोनमध्ये तुम्ही अडकत असाल तर एसएल टाईट लावा किंवा थोडंसं मार्केटला एक काय म्हणतात त्याला खात्रीचा ब्रेकडाऊन किंवा द्या. ठीक आहे, तर कशा प्रकारे काम होऊ शकतं बघूया आपण. असे होण्याची शक्यता आहे. मार्केट बराच वेळ कन्सोलिडेशन राहिलं तर मार्केट काय होऊ शकते, जातात हे कोण इथं रँडमली बाहेर करून गेले असतील त्यांना मार्केटमधून बाहेर काढण्यासाठी एक मार्केट एक स्पाईक दिल खालचा, ते बाहेर पडले, त्यांचे सेल गेले की मार्केट पुन्हा या झोनमध्ये जाईल आणि मार्केट मग खऱ्या अर्थानं अपट्रेंड देण्याची शक्यता आहे. काय होते बघूयात, किती वेळ मार्केट इथं राहते त्यावरती डिपेंड राहील. आता सकाळपासून तो मार्केट इथंच आहे, बराच वेळ इथंच आहे, त्यामुळे मार्केटला वरची रॅली करण्याची शक्यता दिसते. आता काय झाले, ही नवीन स्थिती तयार व्हायला लागली. आता आपल्याला मार्केट पूर्ण लक्षात घ्या, डिमांड झोन आणि सप्लाय झोनवर मार्केट काम करत असते. त्याशिवाय मार्केट कंटिन्यू एक रेषेसारखं मार्केटवर जाणार नाही ना. कुठं मार्केटला थांबलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, प्रॉफिट बुकिंग केलं पाहिजे. लोक तर पैसे लावतात, कॅसेट लावतात प्रॉफिट बुक करण्यासाठी ना. तर मार्केटच्या आता वरची सिटी तयार नाही, ते शेअर तयार होऊन दे. मला वाटतं फोमध्ये आता मार्केट तर ज्यावेळी ऑल टाईम ह्याला मार्केट असते त्यावेळी खूप मार्केट गंडवते, खूप मार्केट स्पॅक देते, कारण की त्याला दिशाहीन मार्केट आहे. त्यामुळे अशामध्ये रिटर्न तर आपल्यासारखे रिटर्न तरी थांबलं पाहिजे, थोडासा वेट केला पाहिजे. त्यानंतर एक कन्फर्मेशन जर तुम्हाला मिळेल तर आपण त्यामध्ये काम करू शकतोय. आता ऑल टाईम ह्याला आल्यानंतर कशा प्रकारे आपण लेवल क्रिएट करायचे ते जर बघायचं झालं तर त्यासाठी आपण काय वापरतोय, फिबोनाची एक्सटेन्शन नावाचे जे टूल आहे ते तुम्ही वापरू शकता की पुढच्या नवीन लेवल आहेत त्या सायकोलॉजिकली पकडण्यापेक्षा, म्हणजे 3500, 3550, 3500 असल्या पकडण्यापेक्षा फिबोनाची एक्सटेन्शन हे टूल वापरलं तर तुम्हाला एक बऱ्यापैकी नवीन लेवल लाईफ टाईम ह्याचे निघू शकतात. त्या कशी वापरायची आपण ते बघून घ्या. तुम्हाला दिसतंय हे फिबोनाची एक्सटेन्शन टूल आहे, ते आधी सिलेक्ट करायचं. त्यानंतर मार्केटचा एक चांगला स्विंग किंवा चांगला बेस कुठून झाला बघायचा. आपण जर बघितलं तर 5 मिनिटाचा टाइम फ्रेमवाला चार्ट आहे, तर हा चांगला बेस, चांगला स्विंग मार्केटनं आपल्याला दिसतंय. काल इथं चांगला तुम्हाला इथं एक बेस तयार चालायला दिसतोय. त्या बेसचा जर आपण बॉटम घेतला, तो बॉटम घ्यायचा, तिथून फिबोनाची एक्सटेन्शन जे टूल आहे ते ज्याचा लाईफ टाईम हाय झालेला आहे, आता इथं किती झाला आहे 3508च्या आसपास झाला आहे, तो क्लिक करायचा इथं. त्यानंतर पुन्हा त्या बेस जवळ यायचं, पुन्हा त्या बेस जवळ हा पॉईंट तुम्ही इथं लावू शकता असा, आणि तसा लावला बरोबर डॉट डॉट लावा. ठीक आहे, हे लावून क्रिएट करून झाल्यानंतर ज्या वरच्या लेवल येतील, जी 1.61%
इथं बघू शकता तुम्ही 1.61%. त्यानंतर इथे एक लेवल आपण ड्रॉ करायची आणि त्यानंतरची नेक्स्ट लेवल असेल ती 2.61%. ठीक आहे. ह्या जे लेवल असतील 3534 आणि 3576 ह्या नवीन लाईफ टाईम हाय असू शकतात मार्केटच्या. ह्या फिबोनाची एक्सटेन्शननुसार आपण हे लेवल काढू शकतो. तर ह्या लेवलपर्यंत तुम्ही बाय साईडला गेला तर ह्या लेवलपर्यंत होल्ड करू शकताय किंवा मार्केटला अप ट्रेंड कंटिन्यू किंवा जे कोण असतील तर आपण ह्या लेवलपासून मार्केट पुन्हा रिजेक्शन देऊन खाली पडू शकते. ह्या गोष्टी आपण कुठेतरी गृहीत धरून आपण ट्रेड घेऊ शकतोय. ठीक आहे. आता आज कशा प्रकारे काम होईल, मी फक्त आता मार्केट इतक्या चांगल्या अप ट्रेंड आहे तर आपण फक्त बाय साईडचे ट्रेड शोधायचा प्रयत्न करायचा आहे. इथं आधीमध्ये नाही अडकलं पाहिजे असं मला वाटते. मार्केटने जर खालची रॅली दिली किंवा इथं जर आता बॉक्स तयार व्हायला लागला असा, इथं जर असा जो खालचा बॉक्स तयार व्हायला लागलाय ना, हा जर बॉक्स कंप्लीट झाला, हां मार्केटने तर कन्सोलिडेशन केलं तर एक स्पाइक देऊन ह्यांचे स्टॉप लॉस मार्केट खायला असं मला वाटतंय बाहेरचे ते इथंपर्यंत खाईल. आणि मार्केटला जर बाय साईडला जायचं आहे तर ही एक लेवल असेल 3480ची, इथून मार्केट बाय साईडला जाईल. आणि ही जर लेवल मार्केटने ब्रेक केली तर आता शेवटचा बाय साईडचा ट्रेड असेल आपला तो असेल 3470चा. इथून मार्केटला वर जाऊ शकतोय. हे तुमच्या पुढे पोझिशन मांडल्यात. आणि मार्केट वर गेलं तर आधीमध्ये तुमचा काय वेगळा सेटअप असेल तर यामध्ये काम करा अथवा फोमध्ये यामध्ये एंट्री करण्यापासून थांबलं पाहिजे. बाकी वरच्या लेवल आपण ड्रॉ केलेत, ह्या वरच्या लेवलला मार्केट तुम्हाला आलेलं दिसेल. काय होते बघूया. धन्यवाद. जय बळोमा.